जिवंत परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. मी आपल्या संपूर्ण प्रेक्षकांचं वर्ड्स ऑफ होप या आत्मिक कार्यक्रमामध्ये स्वागत करीत आहे. परमेश्वराने तुम्हाला आणि मला आज या सकाळच्या वेळेस जिवंत ठेवलेला आहे. याचा अर्थ या भूतलावर देवबापाने आमच्यावर कृपा केलेली आहे आणि आम्हाला पुन्हा एक वार या भूतलावर जीवन जगण्याची संधी दिलेली आहे. याबद्दल परमेश्वराला धन्यवाद देणे तुमचं आणि माझं फार कर्तव्य आहे. जिवंत देवाचं नाम स्मरण करणे, जिवंत परमेश्वराला मान महिमा आणि गौरव अर्पण करणे आपल्या मुखाच्या द्वारे. लक्षात घ्या, मी वारंवार शब्द तुमच्यासाठी जिवंत देवा प्रित्यर्थ वापरत आहे आणि तो म्हणजे जिवंत देव परमेश्वर, सकल सृष्टीचा निर्माण करता, तुमचा आणि माझा निर्माण करता, ज्याने तुम्हाला आणि मला निर्माण केलेला आहे. मानव बनून या जगामध्ये आपण आहोत ही देवाची कृपा आहे आणि दया आहे. त्याबद्दल त्याच देवाला धन्यवाद देणे ज्याने आम्हाला निर्माण केलेला आहे. हे माझं तुम्हाला सांगणं आहे. आम्हाला वाटेल त्याप्रमाणे नाही, मनाला वाटेल त्या प्रकारच्या बुद्धिमत्तेप्रमाणे किंवा परंपरेनुसार नाही, तर जे सत्य आहे त्या सत्य देवालाच मान महिमा आणि गौरव अर्पण करणे प्रत्येक मानवाचं कर्तव्य आहे. आणि त्या देवाचा शोध घेणे आणि त्याच्या चरणी लागणे, त्याच्या भजनी लागणे हे प्रत्येकाचं काम आहे. आणि म्हणून जिवंत परमेश्वर तुम्हाला आणि मला सहाय्य करीत आहे. आज सकाळी त्याने पुन्हा एक वार तुम्हाला आणि मला संधी दिलेली आहे की आपण जिवंत देवाची वाणी ऐकावी, त्याचा संदेश ऐकावा. त्यासाठी आपण प्रार्थना करूया. प्रार्थनापूर्वक आजचा जो आपला संदेश आहे, जो तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे पवित्र शास्त्रामधून, त्याकडे आपण लक्ष लावण्यासाठी प्रार्थना करूया. मी आपल्या सर्वांसाठी प्रार्थना करतो. स्वर्गीय महान परमेश्वरा, मी तुझ्याकडे येत आहे. तुझ्या नावाला धन्यवाद देतो. स्वर्गीय परमेश्वरा, मी तुझी स्तुती करतो, कारण परमेश्वरा तू मला विशेष प्रकारे सहाय्य केलेलं आहे या संपूर्ण प्रेक्षकांना तुझ्या वचनामधून परमेश्वरा मार्गदर्शन करण्यासाठी. त्यासाठी तू माझं सहाय्य कर, मदत कर, मला योग्य ते शब्द दे आणि जेणेकरून स्वर्गीय बाप्पा तुझं सत्य वचन योग्य प्रमाणे फोड करून अनेकांच्या अंतःकरणामध्ये रुजवण्यासाठी तुम्हाला सहाय्य कर. हीच माझी विनंती आणि प्रार्थना आहे. प्रभू, या संपूर्ण प्रेक्षकांना तुझं वचन कळण्यासाठी, त्यांना अधिक ज्ञान प्राप्त होण्यासाठी, सत्य गोष्टींचा उलगडा होण्यासाठी त्यांचं सहाय्य कर. त्यांना बुद्धी दे, ज्ञान दे, हीच माझी विनंती आहे. जर कोणी आजारी आहे, दुःखी आहे, त्यांना स्पर्श कर, आरोग्य दे स्वर्गीय बाप्पा. आणि आज संपूर्ण प्रेक्षकांना आणि विशेष प्रकारे विश्वासणाऱ्यांना मी तुझ्या हातामध्ये देतो. सर्वांना तुझी कृपा, दया आणि आशीर्वाद दे. आमचा धन्य तारणारा प्रवेश याच्याच द्वारे ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. आजचा ज्या आपल्या धड्याचं शीर्षक आहे ते आहे हा पहा देवाचा कोकरा. लक्षात घ्या, बिहोल्ड द लॅम्ब ऑफ गॉड, देवाचा कोकरा. ही जी काही उपमा प्रभू येशू ख्रिस्ताला पवित्र शास्त्रामध्ये देण्यात आलेली आहे त्यामागे फार मोठा इतिहास आहे. लक्षात घ्या, प्रत्येक गोष्ट जी प्रभू ख्रिस्तासाठी विशेष प्रकारे वापरण्यात आलेली आहे पवित्र शास्त्रामध्ये, त्यामागे काही ना काही इतिहास आहे, घटना आहेत आणि भविष्यवाणी आहे. हे प्रत्येक प्रेक्षकांनी लक्षात घ्यायला पाहिजे. ज्या प्रकारे अनेक आई वडील आपल्या लेकराला लाडाने आणि प्रेमाने वेगवेगळी नावं देतात, लाडीकपणाने त्यांच्या संगती बोलतात आणि त्यांच्यासोबत त्या ठिकाणी खेळतात, तशा प्रकारचं देवाचं नाही. लक्षात घ्यायचं, देवाचा जो कोकरा आहे त्याला ही जी काही उपाधी प्राप्त झालेली आहे त्यामागे फार मोठा इतिहास आहे. लक्षात घ्या, देवाचा पुत्र, देवाचा कोकरा हे फार महत्वाचं आहे प्रत्येक प्रेक्षकांनी समजून घेणे. आणि मी विशेष प्रकारे जे आज आपल्या कार्यक्रमामध्ये जोडल्या गेलेले संपूर्ण प्रेक्षक आहेत, तुम्ही मला माहित आहे की जे काही आज आपण अभ्यासणार आहोत याबद्दल कदाचित तुमच्या मनामध्ये कोणतीही शंका उपस्थित होणार नाही,
कारण अशा घटना आणि अशा गोष्टी तुमच्या जीवनामध्ये तुम्ही पाहिलेल्या असतील आणि कदाचित तुम्ही त्या केल्याही असतील किंवा काही लोकांना करताना पाहिलं असेल. याचा अर्थ स्पष्ट आहे की आमच्या भारत देशामध्ये यज्ञ करणे किंवा त्या ठिकाणी बली अर्पण करणे ही काही नवीन गोष्ट नाही. ही नवीन गोष्ट नाही. प्रत्येक धर्मियामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा यज्ञ आहे. काही लोक फळ फूल अर्पण करून यज्ञ करतात, काही लोक त्या ठिकाणी प्राण्यांचा बली देऊन यज्ञ अर्पण करतात. आणि अशा प्रकारचे यज्ञ वेगवेगळ्या ठिकाणी प्रसिद्ध आहेत आणि तशा प्रकारे भाविक लोक वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र येतात आणि ते यज्ञ करतात, अर्पण करतात. हे आम्हाला दिसून येतं. आणि ही जी काही परंपरा त्यांच्या आहेत ते सांगतात अनेक वर्षापासून चालू आहेत आणि मग ते तशा प्रकारे करीत असतात. लक्षात घ्या. आणि म्हणून बायबलमध्ये सुद्धा काही गोष्टी ज्या सांगण्यात आलेल्या आहेत त्या तुम्हाला समजण्यासाठी सोप्या जातील, कारण आपण बायबलच्या भूमीपासून फार जवळ राहणारे लोक आहोत आणि त्यामुळे त्या बायबलच्या भूमीचा आमच्यावर अधिक प्रभाव पडलेला आहे हे आम्हाला दिसून येईल. अनेक वर्षापासून आपण बायबलच्या भूमीच्या जवळ असल्यामुळे त्यांच्या संपूर्ण चालीरीतींचा, त्यांच्या संपूर्ण प्रकारच्या विधींचा अनेक प्रकार आजूबाजूच्या देशांमध्ये पडलेला होता आणि तो आजही काही लोकांमध्ये कायम आहे हे तुम्हाला कळून येणार आहे. लक्षात घ्या. कारण आपण एकमेकांच्या पुष्कळशा प्रभावाखाली येत असतो. जशा प्रकारे आमच्या देशामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळा पेहराव होता आणि मग पाश्चिमात्य लोक आमच्या देशामध्ये आले, त्यांनी आमच्या देशावर राज्य केलं आणि मग आपण हळूहळू त्यांचाही पेहराव स्वीकारला आणि आता तो पेहराव जसा काही आमचा पूर्वीपासूनच आहे अशा प्रकारे आम्हाला वाटू लागलेला आहे. पण तो पेहराव आम्ही स्वीकारलेला आहे. तशा प्रकारचा प्रत्येक देश एकमेकांची संस्कृती, एकमेकांचे विधी स्वीकारित असतो आणि तशा प्रकारे ते कार्य होत असतं. किंवा काही लोक एका देशामधून दुसऱ्या देशामध्ये स्थलांतरित होतात व्यापारानिमित्त किंवा कोणत्याही कारणानिमित्त. ज्यावेळेस येतात तेव्हा त्यांचे ते विधी, त्यांच्या सर्व चालीरीती, त्यांच्या संपूर्ण पूजेच्या पद्धती, आराधनेच्या पद्धती ते घेऊन येतात आणि कालांतराने अनेक लोक ते अडॉप्ट करतात आणि मग असं वाटतं की हा विधी त्यांच्या पहिल्यापासूनच आलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला समजून येईल मी कशा संदर्भामध्ये बोलत आहे. आपल्या धड्याचं नाव आहे बिहोल्ड द लॅम्ब ऑफ गॉड. पहा देवाचा कोकरा. लक्षात घ्या. प्रभू येशू ख्रिस्ताला कोकरा अशा प्रकारे संबोधल्या गेलेलं आहे. आणि जे विश्वासणारे आहेत त्यांना याबद्दल फार माहिती आहे आणि ते या गोष्टीला विशेष प्रकारे समजतात की प्रभू येशू ख्रिस्त हा कशा प्रकारचा उत्तम कोकरा आहे जो मानवासाठी अर्पण झालेला आहे. हा पहा देवाचा कोकरा. लक्षात घ्या. मी वचन वाचतो म्हणजे तुम्हाला कळून येईल पवित्र शास्त्रामध्ये विशेष प्रकारे काय सांगण्यात आलेला आहे की हा जो देवाचा कोकरा आहे त्याच्या संदर्भातली भविष्यवाणी पवित्र शास्त्रामध्ये झालेली आहे. ती मी आपल्या समोर वाचत आहे. विशेष प्रकारे उत्पत्ती याचा 22वा अध्याय. लक्ष द्या या वचनाकडे. उत्पत्ती याचा 22वा अध्याय आणि 8वं वचन काय सांगतं इकडे लक्ष द्या. कृपा करून लक्ष द्या. उत्पत्तीचं पुस्तक याचा 22वा अध्याय आणि 8वं वचन. त्यास अब्राहम म्हणाला, बाळा, देव स्वतः होमार्पणासाठी कोकरू पाहून देईल. आणि ते दोघे बरोबर चालले. येथे शब्द आलेला आहे बघा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या भविष्यवाणीबद्दल येथे वचन सांगण्यात आलेलं आहे. त्यास अब्राहम म्हणाला, बाळा, देव स्वतः होमार्पणासाठी कोकरू पाहून देईल. आणि ते दोघे बरोबर चालले. विश्वासणाऱ्यांना या घटने संदर्भामध्ये पूर्ण माहिती आहे. अब्राहम आणि सारा ही वयातीत झालेली जी पती पत्नी आहेत, देवाच्या सानिध्यामध्ये वाढलेली, देवाच्या आज्ञेमध्ये चाललेली आणि पण त्यांना
त्यांचं स्वतःचं पुत्र संतान नव्हतं. सारेचं आणि अब्राहम या दोघांमध्ये विशेष प्रकारे, आणि परमेश्वराने त्यांना अभिवचन दिल्याप्रमाणे आशीर्वादित केलं आणि मग त्यांच्या घरामध्ये पुत्र संतान त्यांना प्राप्त झालं आणि त्याचं नाव त्याने इसहाक अशा प्रकारे ठेवलं, असं बायबलमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. अब्राहमाचा स्वतःचा मुलगा इसहाक लक्षात घ्या. दासीचा मुलगा त्याचं नाव वेगळं आहे आणि ते पवित्र शास्त्रामध्ये आलेलं आहे, त्याचं नाव इश्माएल अशा प्रकारचं आहे. तो दासी पुत्र आहे. पण सारेचा पुत्र जो आहे तो आहे इसहाक, लक्षात घ्या. आणि इसहाक देवाकडून अब्राहमाला आणि सारेला प्राप्त झालेला आहे आणि त्याबद्दलच देवाने त्याच्या सोबत करार केलेला होता की तुझ्या संतानापासून मी राष्ट्र निर्माण करेल आणि अनेक राष्ट्रे आशीर्वादित होतील. हे अभिवचन देवाने अब्राहमाला त्याला पुत्र संतान होण्याच्या पूर्वीच त्या ठिकाणी दिलेलं होतं. हे पवित्र शास्त्रामध्ये ज्यावेळेस आम्ही अभ्यास करतो त्यावेळेस दिसून येतं. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की प्रवेश ख्रिस्ताला कोकरा हे जे काही नाव देण्यात आलं त्याच्या मागे इतिहास आहे. तो तुम्हाला आणि मला अभ्यासणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून येथे सांगण्यात आलं की मग देवाने अब्रामाची कसोटी पाहण्यासाठी त्याला म्हटलं की मला अर्पण पाहिजे, होमार्पण करायचं आहे. त्याने म्हटलं प्रभू सांग, मी कधीही तयार आहे. पण देवाने म्हटलं मला तुझ्या एकुलत्या एक मुलाचंच अर्पण पाहिजे, होमार्पण पाहिजे. आणि बायबल आम्हाला स्पष्ट सांगतं अब्राहम हा विश्वासामध्ये ठाम होता. देवावर त्याची नितांत श्रद्धा होती आणि त्या श्रद्धेपोटी, त्या विश्वासाने त्याने आपल्या एकुलत्या एक मुलाचेही अर्पण करावयास तो मागे हटला नाही, बायबल आम्हाला सांगतं. आणि जेव्हा ही दोघे जण म्हणजे अब्राहम आणि इसहाक अर्पण करावयास जात असताना मुलाला माहित नव्हतं की नेमके माझे वडील काय करणार आहेत. त्यावेळेस मुलाने त्यांना म्हटलं की बाबा आपण सर्व काही वस्तू घेतल्या पण कोकरा घेतला नाही देवासाठी. त्यावेळेस अब्राहमाने त्याला उत्तर दिलेलं आहे. अब्राहम म्हणाला देव स्वतः होमार्पणासाठी कोकरू पाहून देईल. स्वतः परमेश्वर तशा प्रकारचं कोकरू पाहून देईल. आणि मग बायबल आम्हाला सांगतं की देवाने जुन्या कराराच्या लोकांसाठी एक करार केलेला होता आणि त्यांना सुद्धा होमार्पण करण्यासाठी कोकरू अर्पण करावं ही आज्ञा देण्यात आलेली होती. हा करार होता, हा लिखित करार होता जो त्यांच्या सोबत केल्या गेलेला होता आणि त्यामुळे त्यांना कोकरा संदर्भामध्ये सर्व माहिती होती. लक्षात घ्या. म्हणजे त्यांना हे माहित होतं की देवाला नेमकं कशा प्रकारचं अर्पण पाहिजे हे लिखित असल्यामुळे त्यामध्ये ते कमी जास्तपणा करू शकत नव्हते. आपण वचन वाचूया की हा करार कोणता देवाने त्यांच्या सोबत केलेला होता. विशेष प्रकारे निर्गम याचा 12वा अध्याय आपण काढणार आहोत म्हणजे सर्वांना समजून येईल की जुन्या करारामध्ये कोणता करार देवाने जुन्या करारातील लोकांसोबत केलेला होता. निर्गम याचा 12वा अध्याय मी आपल्या सर्वांसाठी काढत आहे. तुम्ही सुद्धा काढावं. जर तुम्हाला वेळ असेल तर कृपा करून तुम्ही हा शास्त्र भाग वाचन करू शकता माझ्यासोबत. निर्गम याचा 12वा अध्याय आणि 5वं आणि 6वं वचन मी आपल्या सर्वांसाठी वाचत आहे. बुक ऑफ एक्सोडस चॅप्टर 12 वर्स 5 and 6 मी आपल्यासाठी वाचत आहे. लक्ष द्या या वचनाकडे. कोकरू घ्यावयाचे ते निर्दोष असून 1 वर्षाचा नर असावा. लक्षात घ्या. म्हणजे ज्यांना कोकरू किंवा जो प्राणी अर्पण करायचा होता तो कशा प्रकारचा असावा हे सुद्धा देवाने त्यांना लिखित स्वरूपात सांगितलेलं होतं.
काय सांगितलं होतं? कोकरू घ्यावयाचे, ते निर्दोष असून 1 वर्षाचा नर असावा. हा नर मेंढरातला किंवा शेरडातला तुम्हाला वाटेल तो घ्यावा. या महिन्याच्या 14व्या दिवसापर्यंत तो राखून ठेवावा आणि संध्याकाळी इस्रायल मंडळीतील लोकांनी तो वधावा. बायबल आम्हाला स्पष्टपणे सांगत आहे की त्यांना कोकरा संदर्भामध्ये सर्व गोष्टींची लिखित स्वरूपात माहिती देण्यात आलेली होती किंवा आज्ञा देण्यात आलेली होती की जो कोकरा आहे तो निर्दोष असावा. लक्षात घ्या, दोषी आणि निर्दोष हे दोन शब्द आहेत. आता कोकऱ्या संदर्भामध्ये निर्दोष असावा याचा अर्थ अशा प्रकारचा आहे की तो अपंग नसावा किंवा त्याच्यामध्ये कसल्याच प्रकारचं व्यंग नसावं. लक्षात घ्या, म्हणजे तो परिपूर्णपणे सुदृढ असावा आणि तो देवासाठी निवडलेला असावा आणि देवासाठी तो राखलेला असावा. आणि जर देवासाठी राखलेला आहे तर त्याचंच अर्पण व्हावं ही देवाची इच्छा त्या ठिकाणी सांगण्यात आलेली होती. म्हणजे देवासाठी निवडून ठेवलेला कोकरा आणि कोणत्या दिवशी तो वधावा हे सुद्धा देवाने स्पष्टपणे या संपूर्ण जुन्या करारातील लोकांना समजावून सांगितलेलं होतं त्याच्या लोकांच्या द्वारे. याचा अर्थ स्पष्टपणे आहे की हा जो देवाचा कोकरा, तो प्राणी त्या ठिकाणी आहे, तो देवासाठी अर्पण करावा, कारण तो देवासाठी तुम्ही बाहेर निवडून काढलेला आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की तुम्ही घाई गडबडीमध्ये कसल्याच प्रकारचा कोणताही प्राणी घेऊन अर्पण करू नये. जर तुम्ही कराल तर तुम्ही दोषी ठराल आणि ती दंडाज्ञा तुम्ही स्वतःवर ओढवून घ्याल. याचा अर्थ पहिलेच प्रिपरेशन असणं फार आवश्यक होतं आणि ते जुन्या करारातील लोक, विशेष प्रकारे इस्रायल लोक, या गोष्टी तंतोतंत पाळीत असत आणि त्या प्रकारे ते आपले होमार्पण मंदिरामध्ये वेदीवर अर्पित असत. हे आम्हाला इतिहासावरून दिसून येतं. याचा अर्थ स्पष्टपणे आहे. लक्ष द्या, मी काय सांगत आहे तुम्हाला. जे तुम्ही भाविक आहात, श्रद्धाळू आहात, तुम्हाला माहित आहे की अनेक पंथीय लोक आमच्या देशामध्ये आहेत. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे धार्मिक लोक आमच्या या देशामध्ये आहेत आणि ते तसं करताना आम्हाला आढळतात. ते तसं करताना आम्हाला आढळतात आणि ते बली तशा प्रकारे देताना आढळतात. याचा अर्थ हे त्यांच्याकडे कोठून आलेलं आहे हे तुम्हाला समजत असेल किंवा तुम्ही जर पूर्वी करीत असाल किंवा तुमच्यापैकी जर तुम्ही करीत असाल तर याचा इतिहास किती लांब आहे हे तुम्हाला दिसून आलेलं असेल. कालांतराने मग वेगवेगळे प्राणी अर्पावे जशा प्रकारचे उपलब्ध आहेत तशा प्रकारे लोकांनी मग त्याच्यामध्ये आपले स्वतःचे नियम काढून इतर देशांनी त्या ठिकाणी आपापल्या पद्धतीने केलं. जसं शाकाहारी लोक आहेत त्यांनी फळं फुलं आणि नेमकं कोणतं फळ पाहिजे, नेमकं कोणतं त्या ठिकाणी फूल पाहिजे याचेही नियम माणसाने नंतर तयार केले. हे सर्व पाहून आलं तुमच्या लक्षामध्ये मी काय सांगत आहे. याचा अर्थ पुष्कळच्या चालीरीती आणि विधी अडॉप्ट केलेल्या आहेत आमच्या देशामध्ये आणि त्या आम्ही पुढे चालवलेल्या आहेत. काही माहित नसताना की ते कशासाठी करत होते, त्याचा काय करार होता, तो कोणाला देण्यात आलेला होता. फक्त यांनी त्यांचं अनुकरण करायचा प्रयत्न केला आणि वेगवेगळ्या पद्धतीने मग त्या ठिकाणी स्वतःचे काही बुद्धीचे विचार टाकून काही गोष्टी करायला सुरुवात केली. लक्षात आलं असेल तुम्हा सर्वांच्या. पण सर्वात महत्वाचं की ते जुन्या करारातील जे लोक होते, म्हणजे बायबलच्या काळामधील जे लोक होते, त्यांना हा विधी पूर्ण माहित होता आणि कोकरा काय आहे हे त्यांना कळालेलं होतं, कारण तो होमार्पण त्यांना वारंवार करावं लागत असे. अशा प्रकारचं नव्हतं की एकदा त्यांनी केलं म्हणजे मग त्यांचं सर्व कार्य संपलं, असं नाही. त्यांना दरवर्षी ह्या विधी कराव्या लागत होत्या. त्याच्यामुळे त्या त्यांच्या संपूर्ण स्मरणामध्ये होत्या आणि त्यामुळे ते त्याची तयारी पूर्वीपासून करत असत. आणि पण जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त योहानाकडे आलेला आहे
त्यावेळेस आपण पाहूया की जो देवाचा अभिषिक्त योहान, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पूर्वी पाठवलेला संदेष्टा, प्रभू येशू ख्रिस्ताचा मार्ग सरळ करण्यासाठी, प्रभू येशू ख्रिस्ताची घोषणा करण्यासाठी तो प्रभू येशू ख्रिस्ताला पाहून काय बोलत आहे, त्या जुन्या करारातील लोकांसमवेत या ठिकाणी आपण पाहणार आहोत. म्हणजे तुम्हाला कळून येईल की या कोकरा संदर्भामधली भविष्यवाणी कशी पूर्ण झालेली आहे. या वचनामध्ये प्रभू तुम्हाला आणि मला दाखवणार आहे. योहान कृष्णवर्तमान याचा पहिला अध्याय आणि 29 वचन. बुक ऑफ जॉन चॅप्टर 1 वर्स 29. दुसऱ्या दिवशी येशूला आपणाकडे येताना पाहून तो म्हणाला, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. देवाची स्तुती असो. येथे योहान बाप्तिस्मा करणारा काय सांगत आहे, ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याकडे येत होता, बायबल आम्हाला सांगतं योहानाकडे असंख्य लोक येत होते बाप्तिस्मा घेण्यासाठी, पश्चातापाचा बाप्तिस्मा घेण्यासाठी योहानाकडे असंख्य लोक येत होते. त्याच्यामध्ये मोठमोठे शास्त्र पंडित आणि नावाजलेले काही लोकही होते. त्यांना पाहून योहानाने शब्द फार कठीण वापरलेले आहेत, ते विश्वासणाऱ्यांना माहित आहे. पण ज्या वेळेस त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला पाहिलं त्या लोक समुदायामध्ये, त्यावेळेस त्याने प्रभू येशू ख्रिस्ताकडे निर्देश करून म्हटलं, बघा, तो म्हणाला, हा पहा. संपूर्ण लोकांच्या समोर देवाचा संदेष्टा, देवाकडून पाठवण्यात आलेला, इस्रायल लोकांनी त्याला मान्यता दिलेला, मान्यता प्राप्त देवाचा मनुष्य प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहून बोलत आहे, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे? जगाचे पाप हरण करणारा, देवापासून आलेला देवाचा कोकरा. त्यांनी कोकरा शब्द प्रयोग या ठिकाणी का केला? कारण जे लोक अनेक वर्षापासून जो लिखित नियम पाळीत होते, निर्दोष कोकरा अर्पण करीत होते स्वतःच्या पापांकरिता, आता तो म्हणत आहे की एकदा संपूर्ण जगाचं पाप हरण करण्यासाठी देवाने पाठवलेला हा पहा देवाचा कोकरा. म्हणजे यापुढे आता सर्व जे काही प्राण्यांचे बली देण्याचे होमार्पण यापुढे मान्यता पावणार नाहीत, कारण देवाने स्वतः त्याचा कोकरा जगाचे पाप हरण करण्यासाठी पाठवलेला आहे. किती अद्भुत आहे देवाचं वचन समजणे, किती सरळ आणि सोपं आहे. म्हणून आमच्या देशामध्ये अनेक लोकांना माहित नसताना सुद्धा अनेक गोष्टींचा विधी ते करीत असतात. ते अशा प्रकारे सांगतात की अशा प्रकारचा आमचा विधी अनेक वर्षापासून आहे, पण हा विधी देवाने पहिलेच बंद केलेला आहे. यापुढे तशा प्रकारचे होमार्पण होऊ नये, कारण तशा होमार्पणाने काहीच मिळू शकत नाही हे सांगण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला आणि देवाने स्वतः त्याला पाठविलं. लक्षात घ्या, प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आम्हासाठी अर्पण झाला, कारण तो देवाचा कोकरा देवापासून पाठविलेला आहे. हे तुम्हाला आणि मला आता समजलेलं आहे. देवापासून पाठवलेला देवाचा कोकरा. आणि म्हणून या ठिकाणी योहान स्पष्टपणे बोलत आहे, पहा जगाचे पाप हरण करणारा. येथे योहानाने असा शब्द प्रयोग केला नाही की फक्त इस्रायल लोकांचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा, किंवा फक्त यहुदी लोकांचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा, फक्त ख्रिस्ती लोकांचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. येथे शब्द प्रयोग झालेला आहे जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. याचा अर्थ जगामध्ये
सर्व लोक आहेत आणि सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे की जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा जगामध्ये आलेला आहे. तो जगाचं पाप हरण करावयास समर्थ आहे. जगाचे पाप म्हणजे तुमचे आणि माझे पाप क्षमा करण्यासाठी येशू जगामध्ये आला आणि हा कोकरा मानवासाठी क्रूसकांबी गेला अर्पण होण्यासाठी. आपण वाचूया ते वचन म्हणजे तुम्हाला कळून येईल आणि मग तुम्हाला स्पष्ट समजेल की जगाचा कोकरा कसा अर्पण झालेला आहे. आणि त्याची भविष्यवाणी सुद्धा पवित्र शास्त्रामध्ये आहे आणि नवीन करारामध्ये ती घटना कशी घडली याचं लिखित तुमच्या समोर ऑलरेडी आहे. त्याबद्दल आपण संदेश ऐकलेले आहेत किंवा तुम्हाला पुन्हा त्या ठिकाणी समजावून सांगण्यात येणार आहे. पण वेळेच्या अभावी आपण लवकरात लवकर काही वचन वाचत आहोत जेणेकरून तुम्हाला स्पष्ट कळून येईल की हा देवाचा कोकरा आमचे पाप हरण करावया जगात आला आणि तो निर्दोष होता हे बायबल आम्हाला सांगतं. यशायाचे पुस्तक याचा 53वा अध्याय आणि 7वं वचन. बुक ऑफ आयझिया चॅप्टर 53 वर्स 7 काय म्हणतं? त्याचे हाल हाल केले तरी त्याने सोशिले. लक्ष द्या या वचनाकडे. त्याचे हाल हाल केले तरी ते त्याने सोशिले, आपले तोंड सुद्धा उघडिले नाही. वधावयास नेत असलेल्या कोखराप्रमाणे, लोकर कातरणाऱ्या पुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला, त्याने आपले तोंड उघडिले नाही. वधस्तंभावर मरण पावला प्रभू येशू ख्रिस्त, जिवंत देवाचा कोकरा संपूर्ण जगाचं पाप हरण करण्यासाठी. याचा अर्थ तुमचे पाप क्षमा करण्यासाठी, हरण करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला. आता हा देवाचा कोकरा कोठे आहे ते वचनामध्ये आपण पाहणार आहोत. बायबल काय सांगतं तिकडे आपण जाणार आहोत. हे शेवटचं वचन आहे या संदेशाचं. हे मी आपल्या सर्वांसाठी वाचत आहे. पवित्र शास्त्रामधून प्रगटीकरणाचं पुस्तक याचा 5वा अध्याय आणि 6वं वचन काय सांगतं तिकडे आपण पाहूया. प्रगटीकरण याचा 5वा अध्याय आणि 6वं वचन. बुक ऑफ रेव्हलेशन चॅप्टर 5 वर्स 6 काय सांगतं बघा. तेव्हा राजासन व 4 प्राणी यांच्यामध्ये आणि वडील मंडळ यांच्यामध्ये ज्याचा जणू काय वध करण्यात आला होता असा कोकरा उभा राहिलेला मी पाहिला. प्रभू येशू ख्रिस्त देवाचा कोकरा जिवंत झालेला. आज आपण अभ्यास केलेला आहे. इतिहासाच्या काही नोंदी आपण घेतलेल्या आहेत. जुन्या करारातील लोकांना कोकराचं अर्पण करणं कसं अगत्याचं होतं, महत्वाचं होतं हे माहीत आहे. आणि त्यांच्या समोर देवाच्या संदेष्टाने म्हटलं, आता पहा हा देवाचा कोकरा आहे, जगाचे पाप म्हणजे तुमचे आणि माझे पाप हरण करावयास या जगामध्ये आला. आणि मग त्याचप्रमाणे प्रभू ख्रिस्त वधस्तंभावर कोकरा जो आहे देवाचा कोकरा अर्पण झाला तुम्हाला आणि मला पापापासून सुटका देण्यासाठी, तुम्हाला आणि मला सैतानाच्या सर्व बंधनामधून बाहेर काढण्यासाठी आणि सत्य वचन तुम्हाला आणि मला कळण्यासाठी आणि स्वर्गीय मार्ग आमच्यासाठी उघडण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त देवाच्या राजासनाच्या बाजूला बसलेला आहे. तुमची आणि माझी वाट पाहत आहे यासाठी की ज्या गौरवाने प्रभू येशू ख्रिस्त वर घेतला गेला त्याच गौरवाने तो येणार आहे आणि त्याच्या गौरवी लोकांना तो आपल्या सोबत घेऊन जाणार आहे. देवाचा कोकरा संपूर्ण जगासाठी मरण पावला हे सत्य वचन आज तुम्हाला कळालेलं आहे. म्हणून जे काही तुम्ही होमार्पण करत असाल, फळं फुलं किंवा प्राणी अर्पण करत असाल, आतापासून ते बंद करा. कारण एकदाच तो कोकरा तुम्हासाठी सुद्धा अर्पण झालेला आहे. याची जाणीव जर तुम्हाला झाली तर तुम्ही सरळ प्रभूकडे याल, कारण तो तुमच्यासाठी मरण पावलेला आहे हे तुम्हाला कळून येईल. माझी इच्छा आहे की तुम्ही यावर विचार करावा. देवाचा कोकरा आमच्यासाठी मरण पावला आणि वैभवाने स्वर्गीय स्थानामध्ये आहे आणि पुन्हा येणार आहे. संपूर्ण लोकांना म्हणजे त्याच्यावर जे विश्वास ठेवतात त्यांना तो घेऊन जाण्यासाठी. प्रभू करो तुम्हाला या वचनाच्या द्वारे तो विशेष प्रकारे आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया. जिवंत महान परमेश्वरा, मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. प्रभू तुझ्या वचनाच्या द्वारे
तुझा एकुलता एक पुत्र, तुझा कोकरा, त्याबद्दलचं प्रवचन प्रभू आज समस्त प्रेक्षकांनी ऐकलेलं आहे. आणि ज्या प्रकारे योहानाने म्हटलं, हा पहा जगाचे पाप हरण करणारा कोकरा, देवाकडून पाठवलेला प्रभू येशू ख्रिस्त. त्याच्यावर संपूर्ण प्रेक्षकांनी विश्वास ठेवावा, यासाठी प्रभू संपूर्ण प्रेक्षकांचे अंतःकरण तू उघड, आशीर्वादित त्यांना कर आणि प्रभू त्यांना सर्वांना समजू दे. त्यांच्यासाठी सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त अर्पण झालेला आहे हे त्यांना कळू दे आणि प्रभू त्यांचं जीवन बदलून काढ, आशीर्वादित कर. आमचा धन्यवाद तारणारा प्रभू येशू, याच्याच द्वारे ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन.